मागील दीड दिवसापासून मुसळधार पावसाने जळगाव शहरात अक्षरशः हाहाकार उडवल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। जळगाव शहरातील रिंग रोड असेल, सुप्रीम कॉलनी असेल, निमखिडी परिसर असेल, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आता आपण आहोत जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की दुकानं जी आहेत ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणच्या दुकानदारांचं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। महापालिकेच्या पथकाकडून आता गांधी मार्केटमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। मागील 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्यासोबत काही दुकानदार आहेत गांधी मार्केटमध्ये, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। दादा काय सांगाल, काय नुकसान झालेलं आहे आपलं? माझे दुकान आहे गांधी मार्केटमध्ये, महादेव मेस फेअर म्हणून ते आमचं सर्व कपड्यांची दुकानं आहे। जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट असे सर्व काही दुसऱ्या दुकानांमध्ये सर्व खाली पाणी गेलेले आहे आणि सर्व माल ओला झालेला आहे। महानगरपालिका कधी इथे चेंबर साफ करत नाही, आम्हाला कधी आठवत नाही की इथे चेंबर साफ करायला आलेले काही नाही। यांच्या या निष्काळजीपणामुळे ह्या सर्व दुकानदारांना नुकसान सहन करावं लागते। आम्ही शासनाला आणि महापालिकेला, इथल्या स्थानिक आमदारांना बी विनंती करतो की तुम्ही आमचे शासन दरबारी या व्यथा मांडा आणि आमचं नुकसान भरपाई आम्हाला सर्व दुकानदारांना काही याचं भरपाई द्यावा अशी आम्ही सर्व मार्केटकडनं विनंती करतो। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी, आपल्या सर्वांना ही विनंती करतो की ही नुकसान। आपण काय सांगाल नेमकं? आमची बी कपड्याची दुकान आहे, पूर्ण मार्केटमध्ये पाणी भरलेलं आहे, पूर्ण मार्केटची हालत खराब झालेली आहे। तेव्हाचे आमच्या इथे मार्केटचे चेंबर साफ होता नाहीये। आम्ही प्रशासनाला दरवेळी विनंती केली आहे की हे चेंबर साफ करायला पाहिजे, त्याच्यामुळे पाणी अटकलंय। आज पूर्ण पाणीमध्ये आमचा कपड्यांचा पूर्ण माल खराब झालेला आहे। आम्ही प्रशासनाला हीच विनंती नुकसान झालंय साधारण नुकसान तर आता दुकान काही उघडली नाहीये, कारण पूर्ण पाणी भरलेलं आहे मार्केटमध्ये। तरी आता कसं आहे, हे थोडं मार्केटमधून पाणी कमी झाल्यानंतर दुकान उघडल्यावरच समजेल का काय झालं काय नाही। आणि प्रशासनाला हीच विनंती करतो की आम्हाला पूर्ण सहकार्य करावं। दादा आपलं काय असलं दुकान होतं, कसं नुकसान झालेलं आहे? आमचं साड्यांचं दुकान आहे आणि 2 दुकानं आहे। गेल्या 1.5 दिवसापासून जे असेल पाण्याने हाहाकार करून टाकलेला आहे आणि इथं वेळोवेळी जी असेल प्रशासनाला आम्ही अलर्ट करत असतो की चेंबर दुरुस्त करा। पाण्याची ही जी असते दुर्दशा असते, तर त्यामुळे आमचं वारंवार नुकसान होतं, पण त्याकडे असेल दुर्लक्ष होतं। आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की आमच्या दुकानात जे असेल प्रत्येक जे असेल मार्केटला आज करोडोने नुकसान झालेलं दिसतंय। आणि त्याचबरोबर जे असेल की आता येणारा रक्षाबंधनचा सण आहे, प्रत्येकाने जे असेल आपापल्या परीने जे असेल ते माल भरला त्यांनी, आणि त्यातही जे असेल की प्रत्येकाला नुकसान जे असेल ते झळ पोचते। काहींनी जे असेल कर्ज घेतलेलं आहे, कोणी कुठून पैसे आणलेले, पण त्यामुळे जे असेल आम्हाला प्रशासनाने जे असेल काही ना काही मदत करायला पाहिजे। महापौर ताई पण येऊन गेल्या, जळगावचे आमदार साहेब पण येऊन गेले, आयुक्त साहेब येऊन गेले, सगळ्यांनी बघून गेले, पंचनामे करून जे असेल काही आम्हाला जे असेल ते आम्हाला मिळाला पाहिजे। निश्चितच तर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी एक मोठा संताप व्यक्त केलेला आहे की चेंबरची जी दुरुस्ती आहे पाणी निचरा करण्याची ती होत नाही। याबाबत आम्ही वारंवार तक्रारी करतो आणि महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागलं। त्यामुळे महापालिका प्रशासनाने आम्हाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी केलेली आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।